होय नाही म्हणता म्हणता ठाकरे बंधूंच्या जागांचं जवळपास ठरत असल्याचं पाहायला मिळालं। पण यामुळे होतंय काय? ठाकरे बंधू एकत्र येत आहेत। राज ठाकरेंची एंट्री उद्धव ठाकरेंच्या ह्याच्यामध्ये राजकीय सगळ्या परिघामध्ये पुन्हा एकदा होतेय आणि त्यामुळे झालं काय तर महाविकास आघाडीमध्ये फूट पडली आहे। पण असं असताना सुद्धा राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या जागा वाटपाच्या चर्चेचं नेमकं काय झालंय? त्या दोन पक्षांमधली जागा वाटपाची प्राथमिक चर्चा सुरू झाल्याचं कळतंय। मनसेला 70च्या आसपास जागा देण्याची तयारी ही ठाकरेंच्या शिवसेनेची असल्याची माहिती मिळते। सध्या जागा वाटपाचा कोणताही ठोस फॉर्म्युला निश्चित नाही। त्यासाठी दोन्ही पक्षांच्या नेत्यांच्या बैठकांच्या चर्चांमध्ये ही चर्चा पुढे जाऊ शकते। मनसेने याआधीच एक सर्वे केलाय आणि 125 जागांवरती मनसेची ताकद मुंबईत आहे अशी एक यादीच तयार केलेली आहे। त्यामुळे युतीत छोट्या भावाची भूमिका स्वीकारायला राज ठाकरे तयार होतील का हा एक मोठा प्रश्न आहे। 227 जागा आहेत मुंबई महानगरपालिकेत, ज्यापैकी 70 जागा या राज ठाकरेंच्या मनसेला देण्याची तयारी तुर्तास तरी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून करण्यात आल्याची माहिती आहे। पण दोनही ठाकरे बंधू मनसे आणि शिवसेना यांच्यातली जवळीक वाढतीये। हे दोनही ठाकरे बंधू एकत्र येतात, पण यावरती सगळ्यात जास्त नाराज कोण आहे तर काँग्रेस नाराज आहे। कारण काँग्रेसची अडचण होणार आहे राज ठाकरेंना सोबत घ्यायचं म्हटलं तर। या सगळ्याबद्दल वर्षा गायकवाडांनी मुंबई काँग्रेस अध्यक्ष काय प्रतिक्रिया दिली आपण पाहूया। आहे की मागील काळामध्ये 2 महिन्यापूर्वी संजय राऊत साहेबांनी सांगितलं होतं की बाबा आम्ही महाविकास आघाडी नाही झालं तरी आम्ही जे आहे ते एकटे इलेक्शनमध्ये जाऊ, आम्ही स्वतःच्या जे आहे त्या याच्यामध्ये जाऊ, कारण स्थानिक स्वराज्य पातळीचं इलेक्शन आहे आणि याच्यामध्ये आम्ही एकटे जाऊ शकतो ही भूमिका त्यांनी मांडली होती। आणि सातत्याने 2 महिन्यापासून मी जसं काल पण सांगितलं की दोन्ही भावांनी एकत्र आले, त्यामुळे त्यांना आम्हाला शुभेच्छा देतो। पण या माध्यमातून जे आहे आमच्याशी चर्चा व्हायला पाहिजे होती। काँग्रेस पक्ष आपल्या सगळ्यांना माहिती आहे की सातत्याने ज्या वेळेला आम्ही अलायन्स केली त्या वेळेला आमचं कॉमन मॅनेजमेंट प्रोग्राम व्हायलेला आहे। तर आता हे दोघे ठाकरे बंधू एकत्र येत असल्यामुळे मुंबईत नेमकं काय होणार आहे तर मुंबईमध्ये काँग्रेसनं एकला चलोरेची भूमिका मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी घेतल्याचं स्पष्ट होत आहे। त्यामुळे आधी तिघे जण होते, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांची एकत्रित महाविकास आघाडी होती। पण राज ठाकरेंची नवा भिडू म्हणून जशी एंट्री होत असल्याची चाहूल लागली तशी या महाविकास आघाडीत फूट पडलेली आहे। आज नेमकं काय घडलं तर आजची अपडेट अशी आहे की काँग्रेसच्या नेत्यांनी शरद पवारांसोबत चर्चा केली आहे आणि चर्चेसाठी काँग्रेसचे नेते सिल्वर ओकवरती पोहोचले। यावेळी राष्ट्रवादी आणि काँग्रेसनं मुंबईमध्ये एकत्रित लढावं अशी साथ काँग्रेस नेत्यांनी घातल्याचं कळतंय। आजवरचा इतिहास पाहिला तर मुंबईत काँग्रेस आणि राष्ट्रवादीची नैसर्गिक युती राहिली आहे। काँग्रेस नेत्यांनी ही चर्चा अतिशय सकारात्मक झाल्याचा दावा केल्यामुळे शरद पवार आगामी निवडणुकांसाठी मुंबईमध्ये काँग्रेससोबत जाणार का हा प्रश्न उपस्थित झालाय। दरम्यान राष्ट्रवादीची अंतिम भूमिका येत्या आठवड्याभरात स्पष्ट होईल। शरद पवारांच्या बैठकीनंतरच महाविकास आघाडीचं पुढचं चित्र सुद्धा क्लिअर होईल अशी माहिती आहे। ठाकरेंची शिवसेना आणि मनसेबाबत काँग्रेस आणि राष्ट्रवादीची ठोस भूमिका काय हे या बैठकांनंतरच त्याचा अंदाज येऊ शकेल अशी चर्चा आहे। गेल्या 25-30 वर्षापासून ज्या पक्षाकडून आमचा कायमस्वरूपाचं जे आमचं गठबंधन असतोय त्यांना आम्ही घेऊनच चालणार। मग NCP ज्याच्यात आली, काही RPIची गट आहेत, ते सगळ्यांची आमची चर्चा चालू आहे आणि त्यांना सोबत घेण्याचा प्रयत्न काँग्रेसचा राहणार। आणि त्यांना ही विनंती केली की आपली आघाडी जी पूर्वी आहे ती तशी राहिली पाहिजे। खूप साधक वादक चर्चा झाली, खूप चांगली चर्चा झाली, सकारात्मक चर्चा झाली आणि त्यांनी सांगितलं की पुढच्या हप्त्यामध्ये जे आहेत ते त्या ठिकाणी जे आहे ते त्यांच्या ज्या मुंबईच्या अध्यक्ष राखी जाधव यांना ते बोलवतील, त्याच्यानंतर आम्ही बसू आणि या विषयावरती पुढची चर्चा होईल। मागील काळामध्ये सुद्धा आम्ही 227 सीटा लढला, त्याच्यामध्ये ज्या काही सीटा लढल्या गेल्या त्याच्यामध्ये काही सीटा ह्या शरद पवारांच्या NCPच्या होत्या ना। मुंबईमध्ये शरद पवार साहेबांकडे मी गेलो, त्यांच्यासाठी आमची बोलणी झाली आहेत। नेक्स्ट वीकमध्ये आणखी मीटिंग होणार आहेत। मुंबईमध्ये जास्तीत जास्त सीट काँग्रेस लढणार आहे। तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या भेटीनंतर प्रतिक्रिया काय येत आहेत याची उत्सुकता अनेकांना होती। सुप्रिया सुळेंनी या भेटीनंतर एक प्रकारे सकारात्मक प्रतिक्रिया दिलेली आहे, तर ठाकरेंच्या शिवसेनेनं मात्र वेट अँड वॉचची भूमिका घेतल्याचं चित्र दिसतंय। कांग्रेस के वरिष्ठ नेता मुंबई के सारे आदरणीय पवार साहब को मिलने आए थे। बहुत सारी बातें हुई। महाराष्ट्र में आज जो हालात आप देख रहे हैं उसके बारे में विस्तार से चर्चा हुई और अगले हफ्ते फिर हम बैठने वाले। तो इस सारे अलायंस कैसे होगा, क्या होगा,
अगले 8-10 दिन में ही पूरी तरह से क्लियर हो जाएगा पिक्चर। या बाबतीमध्ये सर्व शीर्षस्थ नेते शिवसेना पक्षप्रमुख स्वतः जातीनं या गोष्टी बघतात आणि याबद्दल त्यांचा जो निर्णय असेल तो आदेश आम्हाला शिरसावधी असेल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।